फेकतोय, रस्ते काय मोठे होणार नाहीयेत, त्याच्यावर गाड्या मात्र वाढणार आहेत। माणसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनाची शिस्त चालवली पाहिजे। 5 किलोमीटर अंतरासाठी आम्हाला 1 तास लागणार आहे। भीती हीच आहे की 4 नंबरचा 1 नंबर व्हायला फार वेळ लागणार नाहीये। पुणेकरांनी आवाज उठवण्याची गरज आहे असं मला वाटतं। पुणे शहराच्या विकासाला वेग आल्यानंतर दुसरीकडे या शहरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालाय। उद्योगासाठी, नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी अशा विविध कारणांसाठी पुणे शहरात येणाऱ्यांची संख्या वाढली आणि दुसरीकडे त्याचाच परिणाम म्हणजे शहरातील वाढणारी वाहतूक। शहरात 10 किलोमीटरचं अंतर पार पाडण्यासाठी जवळपास 30 मिनिटांहून अधिक वेळ लागतो आणि यामुळेच आता पुणे शहर हे जगात 3ऱ्या नंबरवर येऊन पोहोचलंय। पुणे शहरासह इतर जी 3 शहरं आहेत त्यांच्याबद्दलची माहिती घेणार आहे। मात्र आता कुठेही मागे न राहिलेलं पुणे वाहतूक कोंडीमध्ये देखील आता जगात 3ऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचलंय। आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहतुकीचा अभ्यास करणाऱ्या टॉमटॉम ट्रॅफिक रिसर्च संस्थेने नुकताच एक प्रसिद्ध केलेला अहवाल आहे। या अहवालानुसार पुणे शहर हे वाहतूक कोंडीच्या बाबतीत देशातलं 3ऱ्या क्रमांकाचं शहर बनलंय। 2023 मध्ये 7व्या स्थानावर असणारं पुणे आता 2024 मध्ये झपाट्याने 3ऱ्या स्थानावर आलंय। अहवालानुसार पुण्यात 10 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी तब्बल 33 मिनिटं लागतात। कोलकाता आणि बेंगळुरू ही 2 शहरं पुण्याच्या पुढे आहेत। कोलकातामध्ये हेच अंतर पार करायचं असेल तर 34 मिनिटं लागतात, तर बंगळुरूमध्ये 34 मिनिटात 10 सेकंदाचा कालावधी लागतो। पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात। जसं की आपण पाहतो ब्रिज असतील, त्यासोबतच मेट्रो असेल, अशा विविध उपाययोजना केल्या जातात। मेट्रो आहे किंवा एकेरी वाहतूक जी आहे, एकेरी वाहतुकीची जी योजना आहे ती देखील राबवली जाते। मात्र तरी देखील वाहतुकीवर अद्याप असा तोडगा कुठलाही निघालेला नाहीये। जागतिक स्तरावर पुणे शहर आता 4थ्या क्रमांकावर आलंय। कोलकाता 2ऱ्या स्थानावर आहे आणि तर पहिल्या स्थानावर बार्कलिना कोलंबिया हे जगातलं सर्वाधिक संथ वाहतुकीचं शहर जे आहे ते ठरलेलं आहे। एकूणच विविध प्रकारच्या उपाययोजना जरी केल्या जात असल्या तरी देखील पुणे शहर हे आता जागतिक स्तरावर 4थ्या नंबरवर येऊन पोहोचलेलं आहे। वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात, मात्र वाहतूक कोंडी काही कमी व्हायला मागत नाही। त्यामुळे आता आपण इथल्या नागरिकांकडूनच जाणून घेणार आहोत इथल्या नागरिकांच्या नेमक्या वाहतूक कोंडी संदर्भात काय मागणी आहे। मला खूप भीती वाटते की हे 4थ्या नंबरला आज असू तर लवकरच पुढच्या वर्षी आणि 2 वर्षात 1 नंबरला येणार आहोत। आणि अनफॉर्च्युनेट बाब ही आहे की अजून प्रशासन ह्याच्यामध्ये जागं होत नाहीये। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की पुणे शहरात 1.1 FSIच ह्यापूर्वी होता। सगळं जे इन्फ्रास्ट्रक्चर पुणे शहरातलं हे 1 वरच बेस्ड आहे, प्लॅन्ड आहे। पण आता UDCPR नावाच्या ह्या DC रूल्स, युनिफाईड DC रूल्स जे महाराष्ट्र शासनाने आपल्याला देऊ केले आणि जे महाराष्ट्रभर सगळ्या शहरांना लागू केले, त्याच्यामध्ये आता जो FSI येईल तो काही ठिकाणी 5, काही ठिकाणी 7, काही ठिकाणी 9 इतका तो FSI जाणार आहे। आणि इतका जर FSI झाला तर एवढी लोक आणखीन आली तर आपली दुर्दशा काय होईल ते इमॅजिनच करता येत नाही। आजच पाण्याचे जवळजवळ 4000 टँकर्स दिवसाला पुरवले जातात। पाणी असेल पण नेटवर्क नाही। सुएज ट्रीटमेंट 50% आपण न ट्रीट करता सुएज नदीमध्ये फेकतोय, रस्ते काय मोठे होणार नाहीयेत, त्याच्यावर गाड्या मात्र वाढणार आहेत। या गाड्या संपूर्ण जे प्रदूषण ओकतात ते नॅचरली त्याच्यामुळे प्रदूषण निर्माण होतं आणि जितकं तुमची गाडी आयडलिंगमध्ये राहील तितकं प्रदूषण आणखी असणार आहे। त्यामुळे हा जो रिपोर्ट आलाय हा पुणेकरांना डोळ्यांनी दिसतोय, आता कोणीतरी त्याला सर्टिफाय केलंय। भीती हीच आहे की 4 नंबरचा 1 नंबर व्हायला फार वेळ लागणार नाहीये। जर ह्या पद्धतीचे DC रूल्स राहिले तर पुणेकरांनी आवाज उठवण्याची गरज आहे असं मला वाटतं। पुण्यातली जी वाहतूक कोंडी आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे रस्त्यांची दुरावस्था आहे। आणि जर वाहतूक कोंडी जर सोडवायची असेल आपल्याला तर सर्वप्रथम माणसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनाची शिस्त चालवली पाहिजे आणि पुढं बघून त्याच्यामुळे अपघातही कमी होतील आणि रस्त्यांची अवस्था पण चांगली झाली पाहिजे। त्याच्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि वाहन चालकांनी सुद्धा तशीच काळजी घेतली पाहिजे। चालवताना शिस्त ठेवली तर वाहतूक कोंडी होणार नाही आणि वाहतुकीचे नियम हे प्रत्येकाने पाळलेच पाहिजे। मुख्य कारण वाहतूक अडथळा तोच तर भरपूर आहे, पण त्याला काहीतरी ऑर्गनाईज करायला पाहिजे। कसं आहे की मेट्रोचं काम पण सुरू आहे पुण्यामध्ये सगळीकडे,
कम्प्लिशन फेज आहे या साईडला बाणेर वगैरे, पण ज्या ठिकाणी शक्यता आहे त्या ठिकाणी थोडंसं आणखीन इम्प्रूव्ह करता येईल. कारण आता चौथीवाल्या ॲक्च्युली हार्डली खरं सांगायचं तर 5 किलोमीटर अंतरासाठी आम्हाला 1-1 तास लागायला आणि खूपच त्रासदायक आहे लोकांना आहे. कारण कुठलीच गोष्ट प्रेडिक्ट करू शकत नाही. 1-2 तास ऑफिसला जायला लागतं, त्यामुळे खूप त्रासदायक आहे ॲक्च्युली. पण मला एवढं पण सांगायचं आहे की नमूद करावं वाटेल की पोलिसांचं पण सहकार्य चांगलं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस असतात आणि एक गाईड पण करतात. पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर.